नमस्कार सर्व लाडके बहिणींनो, तो पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे तुमच्या हक्काच्या मराठी यूट्यूब अपडेट चॅनलवरती. तुम्हाला वेगवेगळ्या योजनांबद्दल तुम्हाला अपडेट्स भेटत असतात. लाडकी बहीण योजनेचे अपडेट्स सुद्धा भेटत असतात. तर जसं तुम्हाला माहित असेल की एकदा मुदत वाढवून 31 डिसेंबरपर्यंत लाडकी बहीण योजनेसाठी KYC जी मुदत वाढ ती झाली होती. पण शेवटीला बऱ्याचशा लाडक्या बहिणींना KYC करण्यासाठी अडचण येत होती. काहींना टेक्निकल एरर्स होते, तर काहींना वाटलं की मुदतवाढ भेटणार आहे. आणि नंतर अपोही काय वडाले की 31 जानेवारीपर्यंत मुदतवाढ होणार आहे. आणि त्यामुळे त्यांनी लाडकी बहीण योजनेची जी KYC करायची होती ती केली नाही. त्यांना वाटलं की नंतर काही वेळानं करतील, जेव्हा सुरळीतपणे वेबसाईट सुरू होईल किंवा मुदतवाढ होईल. पण वेबसाईटवर म्हणजे जी मुदतवाढ होती की KYC करण्यासाठी ती झाली नाहीये. आणि आता बऱ्याचशा म्हणजे अजूनही सांगण्यात येते की 30 ते 40 लाख महिला अशा आहेत ज्यांची KYC अजूनही झालेली नाही. आता या लाडक्या बहिणींचं काय होणार? आता एवढ्या मोठ्या प्रमाणात जर का लाडक्या बहिणी आहेत, तर शक्य आहे की लाडक्या बहिणी योजनेसाठी जे पोर्टल आहे KYC साठी जे पेज आहे ते कदाचित सुरू होऊ शकते. बट याच्याबद्दल अजून काही ऑफिशियल किंवा नोटिफिकेशन अजून काही आलेली तर नाही आहे अद्याप तरी. पण 40 ते 50 लाख जर का लाडक्या बहिणी योजनेची KYC राहिली असेल तर सरकारने यावर लक्ष द्यायला हवे. आणि KYC वाढण्यासाठी आता काहीतरी मुदत अजून देण्यात यायला हवी. कारण शेवटीला जेव्हा अफवा आल्या होत्या की मुदतवाढ भेटू शकते, त्यामुळे बऱ्याचशा लाडक्या बहिणींनी KYC त्यांची केलेली नाहीये. आणि त्यांचा हप्ता आता थांबणार आहे का, म्हणजे आणि त्यांचे पैसे जे आहेत ते आता भेटणार की नाही यावर अजून प्रश्नच नाही. पण कदाचित जे तुम्हाला डिसेंबर ते जानेवारीचा जो हप्ता आहे तो कदाचित तुम्हाला भेटून जाईल. पण याच्या पुढे लागते, म्हणजे आता जानेवारीचा हप्ता तर आज जेव्हा मी व्हिडिओ शूट करतो तेव्हा 13 तारीख आहे. तर तुम्हाला आता तुमचे येणारे हप्ते जे आहेत म्हणजे फेब्रुवारी मधले जे हप्ते आहेत ते कदाचित तुम्हाला भेटू शकत नाही असं वाटते, कारण KYC तुमची पूर्ण झालेली नाही. पण जर शक्य झालं तर KYC साठी मुदतवाढ तर मला तरी वाटते की देण्यात यायला हवी. बाकी तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की कळवा. चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. काही अपडेट्स आल्या तुम्हाला नक्की मी सांगेल, जेणेकरून तुम्ही लवकरात लवकर KYC करू शकता किंवा काही दुसरा पर्याय आला तर करू शकता. चॅनलला लाईक करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आणि तुमच्या फॅमिली ग्रुप्सवर नक्की शेअर करा जिथे तुमच्या लाडक्या बहिणी आहेत किंवा ज्या या योजनेचा लाभ घेत आहेत त्यांना नक्की शेअर करा, जेणेकरून काही संभ्रम त्यांच्या मनात असेल तर निघून जाईल. चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला काय वाटतं, KYC प्रक्रियेसाठी मुदतवाढ भेटेल का की नाही नक्की सांगा. आणि तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून हा व्हिडिओ बघताय नक्की सांगा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.